ठरला या सामन्याचा हिरो. 3 विकेट त्याच्या गोलंदाजीवरती आल्यात. बंबा या पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. सुपर स्ट्रायकर्स आणि स्पार्टन यांच्यातली शेवटची पहिल्या फेरीतील लढत आहे. या लढतीनंतर चला प्रत्येकासाठी या ठिकाणी आता हा टॉस जिंकला सुपर स्ट्रायकर्स. फर्स्ट चॉईस फिल्डिंग मॅचला होईल सुरुवात. आवाज ऐकूया शिवनजी धुमाल सरांचा. आणि दरम्यान जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय या सामन्यानंतर अगदी 20 मिनिटांची गॅप असेल. तदनंतर सामन्यांमध्ये षटकांचा फेरबदल पाहायला मिळेल. परंतु एक 20 मिनिटांची गॅप तुमच्यासाठी असेल. लंच टाइम. हॅलो चेक. यस स्पार्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला सुपर स्ट्रायकर. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. स्पार्टन संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सुपर स्ट्रायकर संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना स्ट्राइक इनला उमा आणि नॉन स्ट्राइक इनला प्रदीपला आपण पाहत आहे. पहिला बॉल वाईट आला. त्यानंतर बॉल मॅचची लिडिंग एज. बॉल मागे चालला शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फील्डर सिंगल आली आहे. अगदी पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळते. स्पार्टन आणि त्याच्या अगेन्स्ट सुपर स्ट्रायकर या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. पहिल्या बॉलवरती सिंगल. 2 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. प्रदीपला आपण पाहता लेफ्ट हँडर बॅटर आहे. स्ट्राइक एजला हो दिशा पाहावी लागेल. लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अंपायर सिंगल व्हाईट बॉल. अगदी या मॅच मधील हा तिसरा व्हाईट बॉल आला आहे. 3 धावा धाप एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये बहाल केली जाते. ओ समोरच्या दिशेला खेळलाय आहे गॅप मोठा नाही धावांचा तोटा. आणि ह्या मॅच मध्ये येणारा हा पहिला संघर्षाचा चौकार. या मॅच नंतर 20 मिनिटाचा ब्रेक असेल. आमचे आयोजन कमिटी गायकर्स प्रीमियर लीग 2025 अरविंदजी वाळेकर साहेबांचा वाढदिवसांच्या औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओके बात आहे. पुन्हा एकदा विषय मध्ये खेळलाय बॉलर. दोन बॉल 2 चौकार. बॅट्समन प्रदीपच्या बॅटमधून चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रदीप करतोय. धावफलक 12 अंकावरती 12 रन्स. 2 चौकार 3 वाईड 1 सिंगल. रन्स. चला स्पीडअप करा विनंती असेल. आजच्या दिवसामध्ये भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओ दिशा पाहावी लागते. यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आणखीन एक वाईट. या वेळेला या षटकातील येणारा तब्बल 4था व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज कन्हैयाला आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती P1चं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 4 बॉल वाईट हाताळल्यात बॉलर कन्हैयानं. या वेळेला देखील 5वा वाईट. तब्बल 11 बॉलचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. या आधीच्या मॅच मध्ये देखील खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त बॅटिंग करणारा संघ असेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. इथे विकेट सपातात. करूया आता डीजे ऑपरेटर देखील कौतुक. खऱ्या अर्थानं दूध विकणाऱ्याला प्रत्येकाच्या घरोघरी फिरावं लागतं, पण दारू विकणाऱ्याकडे प्रत्येक जण येत असतो म्हटलं जातं ना. अगदी हा जमाना सध्याच्या घडीला चांगल्या मार्गाकडे नाही तर वाईट मार्गाकडे धावतोय. डॉट बॉलाला निर्धाव चेंडू सांगता पहिलं षटक, शेवटचा बॉल. हो यावेळेला टॅप करायचा प्रयत्न मिड ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर बॉलला शेवटच्या मोमेंटला स्टॉप केलाय. एक धाव कंप्लीट होईल आणि या एका धावेच्या साथीनं षटक क्रमांक आज दरम्यान पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 रन्स 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेले. तब्बल 11 बॉलचं हे महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं. 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम सुपर स्ट्रायकर. स्पार्टन संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील. हा पहिला सामना एका बाजूला श्रीराम 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला आंबेवाडी बॉयज. तदनंतर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल DMM आणि त्यांच्या अगेन्स्ट वाघवाडी आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला बाळ गोपाळ आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजयी संघ. या मॅच नंतर आपण 20 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत, पण नाणेफेकीचा कौल आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी करणार आहोत. दुसरं षटक प्रगती पथावरती, गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज तयार. सूरज आमचे डीजे ऑपरेटर अनिल कोहली देखील थोडेसे रंगात आल्यात, त्यांना देखील रेस्टची गरज आहे. दुसरं षटक, पहिला बॉल, बॅटर तयार. पहिला बॉल लॅगस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल, अगदी पक्षाच्या पंखासारखा आपला हाताचा पिसारा फुलवलाय आणि पंचांनी दर्शवलाय की हा बॉल वाईड आहे. यावेळेला देखील ती दिशा आणि ती दशा होत असताना सलग येणारा दुसरा वाईट. या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी या डोकेदुखी ठरू शकतात बॅटिंग करत असताना. स्पार्टन टीमला आपण पाहत आहे इथे देखील सलग येणारा तिसरा वाईट. दिशा चेंज केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. सर्वप्रथम पंचांच्या उजव्या बाजूने आपण पाहिलं आणि आता पंचांच्या डाव्या बाजूनं बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये या बॉलला कॅरी केलाय. स्वतःच्या फील्ड पोझिशन मध्ये बॉलला फील्ड करण्यात आले आणि या बॉलवरती ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. जर असेच बॉल पहिल्या बॉल पासून हाताळले असते तर या मागचं काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पण आता धावफलका जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा आपण पाहता 19 लागल्या गेल्यात. 19. सूरज या गोलंदाजानं जर 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केल्या तर मयूरदादा मस्कर
यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये होईल यात मात्र काही शंका नाही. या फुल टॉस रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येणारा दमदार चौका. सुरतच्या अगेन्स्ट हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अद्याप जर विचार करायला गेला तर 1.4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2.2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या स्पेल मध्ये पहिलं सत्र आपण पाहत आहे. सत्र क्रमांक पहिलं आणि त्यामधील 2.2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5वा बॉल. तुषार पुढे सरसा स्ट्रोक केला. चांगला स्ट्रोक आहे. पोलिसांचा बंदोबस्त होतं पण त्यामधून बाहेर शेवटचा बॉल यावेळेला देखील स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केलं. इथे विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागला तर बॉल दुसरा तुषारच्या स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट. अर्थात सचिन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. बाहुबलीच्या बॅट मधून कशी बॅटिंग होईल पाहणं गरजेचं आहे. बरगतचा शरीराचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. तब्बल 4थ्या क्रमांकावरती गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अर्षद आहे. अर्षद आलाय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती 3ऱ्या षटकामध्ये. सचिन त्याच्या अगेन्स्ट. अर्षद पहिला बॉल बिग हिट केलाय आणि पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन. उछल में आहे अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये स्पार्टन टीमची. इथे घडलंय काय. आणखीन एक प्रचंड वेगवान हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक डॉट. पुढे सरसाव स्विच हिट केलाय. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक. कलात्मक भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला स्टॉप करण्यात आला. एफर्ट्स चांगले होते. जरूर काय आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवल्यात. त्या फिल्डरनं एकदा जरूर एकवटली जाईल. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3रं षटक आपण पाहत आहे सध्याच्या घडीला. प्रगती पथावरती या 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. टॅप केलाय. चांगला स्ट्रोक. डीप कव्हर रिजन मध्ये फिल्डर एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केले. थ्रोपिकी करेल तोपर्यंत एक चिकी सिंगल. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय. You miss, I will definitely hit. Watch leading.
शेवटचा एक बॉल पहा. मी सुपर स्ट्रायकर टीमच्या 12th मॅनचा देखील कौतुक करू, कारण की ते इंजर्ड आहेत पण आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने या मास साठी आलेत. क्या बात आहे. कल्लाच मग भरलेला वेट अँड वॉच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक GPL धमाकेदार चौकार. मुंजा ग्रुप हा चालत असतो. शेवटचं षटक, अंतिम षटक देत ओव्हर, स्लॉग ओव्हरचं षटक. प्रकाश ठोकल आलाय. आणि आमचे ओमकार काळेकर अध्यक्ष ही पदवी त्यांना देखील देण्यात आली आहे. ओमकार काळेकर अगदी मुंजा ग्रुपचे अध्यक्ष आहेत. आमचे रोशन दादा फराट उपाध्यक्ष आहेत. मुंजा ग्रुप हा देखील भरपूर प्रगती करतोय सध्याच्या घडीला. पहिला बॉल बिगिट केलाय लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर आणि पहिल्या बॉलवरती पहिले सिंगल. ऑफिशियल टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला लागतीये. पंचांच्या भूमिकेत आमचे अरविंद सर आहेत, आमचे हेमंत सर आहेत, आमचे प्रशांत सर आहेत आणि आमचे लक्ष्मण सर आहेत. हे ऑफिशियल 4 पंच भरपूर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून. ओ दिशा पाहणं गरजेचं. दिशा खराब, लेंथ लाईन चुकीची. प्रकाशच्या माध्यमातून अवॉइड बॉल. आमचे DJ ऑपरेटर रंगात आलेत. अनिल कोळी. फुल टॉस आहे, बिगिट करायचं होतं नाही जमलं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फील्ड पोझिशन मध्ये बॉलला फील्ड करण्यात आला. बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. कृष्णाचा एकच धाव. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओ यावेळेस देखील चांगला स्ट्रोक V शेप मध्ये हा स्ट्रोक खेळला होता. या स्लो बॉल त्याच्यावरती सिंगल बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील या बॉलवरती तब्बल 2. फ्रीचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. मेजवानी आहे ती दोन्ही हाताने स्वीकारेल का बॅट्समन सौरभ. स्लोवर वन यावेळेला देखील आउट साइडला स्ट्रोक केला. फिल्डर आहे तो. एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालाय. एकदा जोरदार टाळावाला पाहिजे एफर्ट साठी. क्या बात आहे. आपली प्राण प्रतिष्ठा पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये एफर्ट दाखवले पण 4 धावा जरूर मिळाल्या. पण आपल्या संघासाठी 100% सूरजला आपण पाहिला. अनिल दादा लेट पण थेट, लेट पण ग्रेट. अनिल कोळी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश ठोसलला पाहत आहे. ठोकल गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक 4 मध्ये स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल. गती थोडीशी कमी केली. ओके आबाद खेळाडूवृत्ती एकदा जोरदार टाळायला पाहिजे त्या खेळाडूसाठी. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर ही खेळपट्टी सोडली आहे. ही खेळाडूवृत्ती असणं गरजेचं आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय 44 अंकावरती 44. सलामीसाठी आला होता उमा आणि चांगली कामगिरी, चांगली खेळाडूवृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. स्पोर्ट्समॅन स्पिरिट उमाच्या माध्यमातून ड्राइव्ह केलाय. चांगला स्ट्रोक आहे. V शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी तब्बल या 2 धावा एकवटल्या गेल्या. गुड रनिंग विथ द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि बघता बघता सत्र क्रमांक संपलंय. पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्पार्टन टीमनं धावा बनवल्या त्या 46
आणि 47 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय सुपर स्ट्रायकर या टीमच्या अगेन्स्ट. चला श्रीराम 11 टीमचे कॅप्टन फायनल कॉल असेल लगेचच या. श्रीराम 11 टीमच्या कॅप्टनच्या भूमिकेत मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कॅप्टन या आपण. चला श्रीराम 11 टीमचे कॅप्टन चर्चा आपण नंतर करणार आहोत. चला पिंक आर्मी श्रीराम 11 विनंती असेल फायनल कॉल आपल्याला. आपला कॅप्टन लगेचच पाठवा. श्रीराम 64 या टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत आणि श्रीराम 11 या टीमचा कॅप्टन. या मॅच नंतर 20 मिनिटांचा अवधी असेल आणि त्या अवधीमध्ये 20 मिनिटांचा ब्रेक आणि 20 मिनिटांनंतर आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला स्पार्टन संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्पार्टन टीमनं धावा बनवला तब्बल 46 आणि 47 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय सुपर स्ट्रायकर या टीमच्या अगेन्स्ट. 47 पर्यंत पोहोचायचं आहे. शून्यापासून 47 धावा बनवायच्यात. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये करता धरता एका बाजूला अशरफ आणि दुसऱ्या बाजूला कन्हैया आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती P1 चा पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक उमा. पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप मोठा आहे. धावांचा तोटा नाहीये. रिकाम्या जागा भरा असं सांगत असत. आपला शुभ असते. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅचचा टॉस आपण करतोय. श्रीराम 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट जय श्रीराम 64. टॉस जिंकला टीम श्रीराम 11 या संघाने प्रथमतः स्वीकारला क्षेत्ररक्षण. वॉन द टॉस फ्रॉम टीम श्रीराम 11 अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. हो यावेळेला धीम्या गतीचा बॉल गुडले स्पॉट वरती हा चेंडू जाऊन आदळला आणि तदनंतर सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आला. चौकार जरूर आला. चौकारानंतर सिंगल आली आणि सिंगल नंतर हा डॉट. म्हटलं जातं ना अगदी पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याही गोलंदाजाला आवडत नसतो आणि तसंच कमबॅक इथे उमाच आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉल अद्याप हाताळल्या. 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6. 47चं लक्ष्य 6 लागल्या गेल्यात. 41 करायच्या. पुढे चर्चा स्ट्रोक केला. चांगला स्ट्रोक एफर्ट भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डर होता त्या ठिकाणी. पिंट्या होता त्या ठिकाणी.
स्विच हिट केला, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात आहे. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केलंय. इथे घडलंय काय, या दिवसा ढवळ्या इथे धावा चोरी होत आहेत आणि एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. बघता बघता षटक क्रमांक पहिला कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. बिनवाद 9. यस डीजे. कार्ड फ्रॉम टीम सुपर स्ट्रायकर. 47चं लक्ष 9 लागल्या गेल्यात. 38 करायच्यात 18 मध्ये. 38 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. जिया गोलंदाजी ट्रॅक वरती आला. षटक क्रमांक दुसऱ्या मध्ये. चला जिया स्पीडअप करा विनंती असेल. राईट मोदी दी विकेट. जिया पहिला बॉल स्ट्राइक इन ला बॅट्समन तयार. अशरफ पहिला बॉल बॅटची लेडी गेज. बॉल मागे चालला. शॉट थर्ड मॅन रिझर्व मध्ये. फिल्डर नाही आहेत. थर्ड मॅन रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. सिंगल आले. डबल डिझिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 अंकावरती. प्रचंड वेग या बॉल वरती. अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळायचा होता, नाही जमलं. बॅट अँड बॉलचा प्रॉपर संपर्क नाहीये या वेळेला. डॉट बॉल स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची सांगता. इथे देखील पंचांनी दर्शवलाय नियम क्रमांक 24. नो +1 रन्स मिळतील या बॉलवरती. तब्बल 2. हेलिकॉप्टर पंचांचा फिरत असताना आता बॅटरला देखील हेलिकॉप्टर फिरवावा लागेल, कारण की फ्रीडचा बॉल आहे. नाबी संधी आहे आणि या संधीचं सोनं करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेनं वाकेड एरिया आहे. क्षेत्र खाली आहे आणि आता बॉल गोळीच्या वेगानं फरार. रन्स मिळतील 4. हा वेगवान स्ट्रोक. चौकार. या वेळेला टप्पा पडला त्यानंतर बाहेर निघालेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतलं या बॉलनं. आणखीन एक डॉट. चौकाराचा प्रत्युत्तर या डॉटनं दिलाय. या वेळेला देखील क्या बात आहे. हल्ले कटरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता आहे गोलंदाज जिया मध्ये देखील आणि क्षमता बॅट्समन अशरफ मध्ये देखील. इथे घडलंय काय, फलंदाजाला परता वरती लागलाय. 16 स्कोर कार्ड मध्ये करेक्शन केलं गेलंय. सिक्स्टीन 16 धावा पण पाहत आहे स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा होत्या. गोलंदाजी ट्रॅक वरती तुषार आलाय. 47चं लक्ष 16 लागल्या गेल्यात. 31 करायच्यात 12 मध्ये. 15.50च्या रिक्वायरमेंट बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये सुपर स्ट्रायकर या टीमला. पहिला बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2.
पहिला बॉल या वेळेला दिशा पाहणं गरजेचं आहे, लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. दिशा खराब, white+1 रन्स मिळतील या बॉलवरती 2. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय सुपर स्ट्रायकर या टीमच्या माध्यमातून. दोन्ही बॅटरसाठी कॅश प्राइज आलाय. 4 बॉल 4 चौकारांसाठी मयूरदादा मस्कर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. मोये मोये अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव. ओ स्विचिट करायचा प्रयत्न, शॉर्ट थर्मॅरिझन मध्ये फिल्डर. या आधीच्या बॉलवरती 2 धावा, या बॉलवरती सिंगल. आता संघ जाऊन पोहोचलाय शुभ अंकावरती 21 धावा. 21 दुर्वा, 21 मोदक. आता धाव फलकावरती 21. यावेळेला देखील नो बॉल प्लस विकेट. फलंदाजाला परतावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि बॉल देखील आमच्या स्कोर कार्ड मध्ये काउंट केलं जाईल. सूरज आपल्या जड पावलाने माघारी परतला, थोडासा नाराज आहे. अगदी सूरजचा जर विचार करायला गेला तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्याचा आम्ही सन्मान करणार आहोत. शाल आणि श्रीफळ देऊन त्याला देखील सूरजला आम्ही सन्मानित करणार आहोत. सूरजला देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की जीपीएल मध्ये मी नेक्स्ट स्पेल मध्ये पुढच्या पर्वामध्ये इन ऍक्शन मध्ये येऊ की नको, हा प्रश्नचिन्ह निर्माण सूरजच्या समोर उभा झालाय. फुल टॉस आहे, झेलची शक्यता. टेकन अ व्हेरी गुड कॅच, बॅट्समन आउट. आपल्याला विजय पाहायला मिळेल, पण क्रिकेटचा खेळ जर आणि तरला महत्व नाहीये. 6 बॉल 25 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पिंट्याला आपण पाहत आहे आणि स्ट्राइक इनला राजाला पाहत आहे. राजाला आता राजाची हुकूमत गाजवावी लागेल. राजाला राजेसारखी बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल वरती जर 6 चौकार आले राजाच्या बॅटमधून तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज. या स्पर्धेचे चालते फिरते एटीएम मयूरदादा मस्कर यांच्या माध्यमातून. चौकार आले तर आमच्या मयूरदादा यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दुसरा आलाय का पाहावं लागेल. आमच्या मयूरदादा यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण की 5000 त्यांचे देखील वाचलेत. दिले जातील, ऑनलाईनच्या स्वरूपात दिले जातील. हो, या वेळेला स्विंग अँड मिस, विकेटचा पतन होईल. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एका विकेटचा पतन. आपली स्पर्धा आपल्या मानाची, आपल्या स्वाभिमानाची, आपल्या हक्काची स्पर्धा, गमती जमतीचा भाग या स्पर्धेमध्ये होत राहील. पण क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटचा खेळ जर म्हटला तर अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटचा खेळ एखाद्याला भरती देखील आणू शकतो. क्रिकेटचा खेळ एखाद्याला खाली देखील ओढू शकतो. या वेळेला देखील फलंदाजाला परतावा लागेल. तू चल बे आया अशी स्थिती. सुपर स्ट्रायकर या टीमची फलंदाज बाद.
या सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना स्पार्टन टीमनं तब्बल 47 धावा डिफेंड केल्यात आणि या मॅच मध्ये आपला विजय प्रस्थापित केलाय. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट